आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ अशीच नाही रोवली गेली। या देशातील प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा अंगीकार केला। अरे ध्येय होतं छत्रपती शिवरायांच्या जीवनाला, म्हणून तर ते छत्रपती झाले। ध्येय होतं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या जीवनाला, म्हणून तर ते खऱ्या अर्थानं महावैष्णव माऊली नव्हे तर जगद्गुरु झाले। ध्येय होतं सुखदेव भगतसिंग राजगुरूंच्या जीवनाला, म्हणून तर ते अमर झाले। ध्येय होतं करमचंद गांधी ज्योतिराव फुले यांच्या जीवनाला, म्हणून तर ते महात्मा झाले। आणि ध्येय होतं खऱ्या अर्थानं वीर जवान आप्पासाहेबजी मधुकर मते यांच्या जीवनाला, म्हणून तर ते अमर झाले। महाराज अमर झाले। या स्वातंत्र्याची गाथा अशी तर लिहिली गेली नाही का, तर इतिहासाची पानं उलटून मागं जावं लागतं, पाहावं लागतं आणि इतिहासाच्या स्पंदनांमधून शोधावं लागतं तो काळ। इसवी सन 1200चा कालखंड होता। पाहता पाहता माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या अंतकरणामधून या भक्तीची गंगा या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या मातीवर पाझरत होती। या महाराष्ट्राच्या मातीला अध्यात्माचा परिसर्च लाभला होता। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा गंध या वारकरी संप्रदायातून खऱ्या अर्थानं संस्कारांचा लवलेश करत होता। पण याच काळात या महाराष्ट्राच्या मातीवर गुलामगिरीचंही हुंगल पसरू लागलं आणि पाहता पाहता अल्लाउद्दीन खिलजी या महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला। नव्हे तर आदिलशाही या महाराष्ट्राच्या मातीवर थैथया नाचू लागली। आणि याच काळात या महाराष्ट्राच्या मातीवर 19 फेब्रुवारी 1630 या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि शिवनेरीच्या कुशीमध्ये राजा शिवरायांचा जन्म झाला आणि या सृष्टीला नवचैतन्य प्राप्त झालं। पाहता पाहता शिवशंभूंनी याच हिरवं निशाण खाली फडकवलं आणि पुन्हा या सह्याद्रीच्या मातीमध्ये भगवा फडकू लागला। पण शिवशंभूंचं निधन झालं आणि या महाराष्ट्राच्या मातीत इंग्रजांनी आपली बाळमुळं रोवायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तिरंगा खाली आला आणि त्यांचा युनियन जॅक दिल्लीमध्ये फडकू लागला। पण हे चित्र पाहिलं आणि त्याच वेळी महाराष्ट्राची माती मात्र उंजाळून गेली। अरे सोन्याचा धूर निघणारी हिंदुस्थानची माती पाहता पाहता गुलामगिरीच्या काळोखी विग्रहात सामावली गेली। पण याच काळात इंग्रजांनी मात्र जाणलं की जर भारतामध्ये म्हणजे या हिंदुस्थानच्या मातीमध्ये विघटन करायचं असेल तर हिंदुस्थानची माती म्हणजे धर्मनिरपेक्ष माती। या मातीमध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये जोपर्यंत फूट पडणार नाही तोपर्यंत आपण राज्य करू शकत नाही। आणि म्हणूनच वेगवेगळे आमिष दाखवून त्यांनी हिंदू आणि मुस्लिम सैन्याला आपल्याकडे बोलावून घेतलं। आता हिंदू बांधवांना गाय पवित्र तर मुस्लिम बांधवांना डुक्कर निषिद्ध। त्यांनी हातामध्ये जी शस्त्र दिली त्या शस्त्राला गाय आणि डुकराच्या चरबी लावलेली असायची। पाहता पाहता त्यातूनच जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा इंग्रजांचा सुरुवातीपासूनचा डाव होता। कारण साम दाम दंड भेद या 4 तत्वावरती इंग्रजी सेनेचं अस्तित्व सामावलेलं होतं। ही बातमी पाहता पाहता मंगल पांडेंना समजली आणि संतापाचा उद्रेक झाला आणि पाहता पाहता मंगल पांडेंनी ह्यूज नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वातंत्र्याचा रणकुंड इंग्रजांविरुद्ध पेटून उठला। पाहता पाहता मंगल पांडेंना फाशी झाली। पण हीच फाशी स्वातंत्र्याला प्रेरणा देणारी ठरली आणि खऱ्या अर्थाने उमाजी नाईक पाहता पाहता या स्वातंत्र्यासाठी रणसंग्रामात पुढे आले। तब्बल 11 वर्ष त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि इंग्रजांच्या जीवनामध्ये उमाजी नाईकांनी फतवाच सबद इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध काढला की घाल्या तुम्ही इंग्रजांना गोळ्या, देऊ तुम्हाला आम्ही इनामाच्या गोळ्या। हा फतवा उमाजी नाईकांनी काढला। दिवसामागून दिवस जात होते। 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 11 वर्ष इंग्रजी सैन्याला उमाजी नाईकांनी सळो की पळो करून सोडलं। शेवटी फितुरी कामाला आली आणि उमाजी नाईक फासावर चढले। पण याच मर्दानी मनगटानं या बांगड्यांच्या मनगटाला सुद्धा बळ दिलं आणि मेरी झाशी नाही दूंगी ही गर्जना झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी केली। याच काळात लॉर्ड डलहौसीनं संस्थानं खालसा करण्याचा निर्णय घेतला आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या मागावरती बॉकर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याला पाठवलं। पाहता पाहता बॉकर झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा वेध घेऊ लागला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी खऱ्या अर्थानं हातातली तलवार इंग्रजी सैन्याला परास्त करू लागली। पण बॉकरच्या गोळीने लक्ष्मीबाईंचा वेध घेतला आणि लक्ष्मीबाई स्वर्गाच्या दिशेने निघून गेल्या। याच काळामध्ये महाराष्ट्र दुष्काळानं होळपू लागला आणि इंग्रजी सैन्यानं भारतीय शेतकऱ्यांवरती मात्र कराचा बोजा बसवला। आता सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही ही भावना वासुदेव बळवंत फडकेंच्या मनात निर्माण झाली आणि सशस्त्र क्रांतीचा त्यांनी लढा उभा केला। पण वासुदेव बळवंत फडकेंना फाशी झाली आणि त्याच वेळी लढेंगे मरेंगे मगर पीछे नहीं हटेंगे ही भावना चाफेकर बंधूंच्या मनात निर्माण झाली आणि पाहता पाहता स्वातंत्र्याचा सूर्य तेजवळू लागला। याच काळात पुण्याच्या मातीमध्ये प्लेगच्या साथीनं थैमान घातलं। पुण्याचा कलेक्टर त्या काळातला रँड नावाचा अधिकारी
ज्या रॅननं निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली घराच्या घर तो खालसा करू लागला आणि आपल्या आया बहिणींची इज्जत वाटवू लागला, हे चित्र पाहिलं आणि चाफेकर बंधूंच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता, आमच्या देव्हाऱ्यातील देवतेचा अपमान सहन होणार नाही. आणि पाहता पाहता चाफेकर बंधूंनी याच रॅन नावाच्या अधिकाऱ्याला गव्हर्नमेंट हाऊस वरती भरलेल्या मेजवानीचा औचित्य साधून त्याचा खात्मा केला. स्वातंत्र्याचा अग्निकुंड यातच पेटवून उठू लागला आणि स्वातंत्र्याला नवचैतन्य प्राप्त झालं. पण इथंच इंग्रजांनी डाव टाकला. साम दाम दंड भेदचा वापर करत त्यांनी बंगालची फाळणी केली. बंगालच्या जनतेचा तप्त लाभा ओसंडून वाहू लागला. बंकिमचंद्र चटर्जींच्या नेतृत्वाखाली आता बंगालमधील सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा उफळून आली, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये सामील होऊ लागली. पाहता पाहता गदर पार्टीची स्थापना झाली आणि हुमरूल चळवळीतून चले जाऊचा नारा घुमला. स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटून उठला. पण याच काळात शेतकऱ्यांचे हाल पाहिले. शेतकऱ्यांचे हाल पाहतात आफ्रिकेमधून महात्मा गांधी आफ्रिकेतून येते करते झाले. अरे चंपारण्यातील शेतकऱ्यांची अवस्था पाहिली, निळीच्या शेतीची भरकटलेली अवस्था पाहिली आणि त्यांनी चंपारण्याचा लढा उभा केला आणि यशस्वीपणे तो पूर्णत्वालाही नेला. याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुन्हा चले जाऊचा नारा दिला आणि स्वातंत्र्य पेटून उठलं. स्वातंत्र्याचा अग्निकुंड पुन्हा एकदा प्रज्वलित झाला. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि पहिल्या महायुद्धाला सुरुवात होतात असंतोषाचं वारं वेगानं फडकू लागलं. पण याच काळात भारतीय सैन्याचा असंतोष दडपून टाकण्यासाठी रौलट नावाच्या अधिकाऱ्यानं तो रौलट कायदा संमत केला आणि या रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग मध्ये निदर्शनं करण्यात आली. पण यावरती जनरल डायर नावाच्या बकासुरानं बेछूट गोळीबार केला. पाहता पाहता रक्ताचे पाठ वाहू लागले. हे चित्र उधम सिंहानं पाहिलं आणि जनरल डायरला कुत्र्याच्या मौतीनं मारलं. अरे स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटून उठला. पुन्हा एकदा महात्मा गांधींनी असहकार चळवळीद्वारे अहिंसेचा प्रचार करायला सुरुवात केली. पण उत्तर प्रदेश मधील चौराचौरी या ठिकाणी पोलीस चौकी जाळून तिला हिंसक वळण लागलं गेलं आणि आता लढेंगे मरेंगे मगर पीछे नाही हटेंगे हा स्वातंत्र्याचा आविर्भाव भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक जवानाच्या अंतःकरणामध्ये रुजला. आणि त्यातूनच सुखदेव, राजगुरू, भगतसिंग पुढे येऊ लागले. आणि याच काळामध्ये बाबू गेनूंनी स्वदेशीचा पुरस्कार करत स्वतःचं बलिदान दिलं. आणि याच काळामध्ये सँडर नावाच्या अधिकाऱ्याला सुखदेव, राजगुरू, भगतसिंगांनी गोळ्या घातल्या आणि स्वातंत्र्याचा अग्निकुंड पुन्हा प्रज्वलित होऊ लागला. शिरीष कुमारांसारख्या कॉलेजच्या मुलांनी सुद्धा स्वातंत्र्यामध्ये उडी घेतली आणि या स्वातंत्र्याचा अग्निकुंड तेवत निघाला. पाहता पाहता 15 ऑगस्ट 1947 दिवस उजडला आणि भारत माता अश्रूंच्या नयनामध्ये आनंद अश्रूत न्हाऊन निघाली. हा देश स्वातंत्र्य झाला. हर करो अपना